तर नमस्कार मंडळी. आता इकडे आमची साक्षी दिदी आलेली आणि तिची फ्रेंड आलेली आणि आमचे काका काकी पण आलेले. तर इकडे आम्ही रात्री जास्त व्लॉग नाही घेतला. त्यानंतर सकाळी उठलो आणि ही धूप लावत होती काकी, तर मी तिला बोलली ती फिशवाली ऍक्शन कर. आणि मग इकडे आमच्या गावावरनं आई आणि बाबा आलेले, सो ते थकलेले म्हणून झोपलेले. आणि मस्त इकडे पंचपक्वान बनवत होते आमचे. काकी मस्त डाळ बनवत होती, दीदी वगैरे भाज्या कापत होते आणि मी व्हिडिओ काढत होती सिम्पली. आणि मग इकडे मम्मीने असं स्पेशल डिश ढोकल्याला मस्त अशी फोडणी दिलेली आणि इथे मग दीदी आलेली आमची. मग इथे मम्मीने सगळ्यांना हळदी कुंकू करून घेतलेला. आमची आत्या, काकी आणि आई आलेले त्यांना. आणि मग त्यानंतर इकडे काकीने देवीला चुंदरी अशी बांधलेली आणि त्यांच्याकडून दागिने देवीला आणले. अच्छा अच्छा, नाही चांगलं आहे ना, पावतेच तिथे. जे सगळं काकी बोलली ते त्यांच्या एक्सपिरियन्स वरनं बोलली आणि खूप जण असे बोललेत. त्यानंतर मस्त जेवून घेतलं आणि इथे आमचे मामा मामी आलेले म्हणजे पप्पाचे. आणि त्यानंतर दीदीचे फ्रेंड लोक आलेले, त्यांनी पण थोडासा हळदी कुंकू वगैरे केला आणि मग बसले जेवायला. आणि आमची इथे भूमिका दीदी घाबरलेली कारण मी डायरेक्ट तिच्या चेहऱ्यावरच कॅमेरा नेला. त्यानंतर तिचा करून घेतला मस्त बर्थडे, कारण तिचा होता बर्थडे आदल्या दिवशी. आणि मग डायरेक्ट रात्री व्लॉग काढला. तर आमची इथे आत्या आलेली आणि तुम्हाला म्हणजे माझा भाऊ दिसतोय, तो माझा एवढा घाबरलेला ना, माहित नाही कशाला, पण नंतर रिलॅक्स झाला. मग सकाळी उठल्यावर मम्मीला बोलून गेलेली मी की मस्त भाजीचा व्हिडिओ काढ. सो मम्मीने भाजी बनवताना व्हिडिओ काढलेला. आणि मी आल्यावर खुश होती कारण माझी इथे आजी आलेली, म्हणजे माझ्या मम्मीची आत्या. कारण भाई एकदम कूल आहे. आणि मग जेवण वगैरे घेतला आम्ही आणि जाता जाता एक जोक झाला परत एकदा. आणि नेहमी आमची आजी राहते, पण यावेळी तिला जायचं होतं जरासं बाहेर म्हणून थांबले नाही ते. आणि मग बोललो बाय बाय. आणि आमची संध्याकाळी आलेली आई. मग आईने हारबीर चढवला देवीला आणि थोडंसं बसलो बोललो. आणि तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉग मध्ये समजणार आहे या देवीचं सगळं काय असतं काय नाही. सो स्टे ट्यून अँड बाय.